रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर। महारुद्रजे मारुती रामदास कलीमाजिते जाहले रामदास। जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहे त्यावर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा होत आहे। आज निरूपणासाठी 50वा श्लोक आहे। तो श्लोक काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग समर्थांना काय आपल्याला सांगायचं आहे। आपण भक्तलक्षणं बघतोय तर समर्थांनी या श्लोकामध्ये काय लक्षण सांगितलंय भक्ताचं ते आपण बघूया। पहिल्यांदा श्लोक बघूया। नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। काय सांगतेय समर्थ माऊली पहिल्या चरणामध्ये? नसे अंतरी कामकारी विकारी। शब्दार्थ बघूया। अंतरी म्हणजे अंतरात, अंतःकरणात, मनात। कामकारी विकारी, विकारी म्हणजे काय तर विकृती उत्पन्न करणारी किंवा मनामध्ये अस्वास्थ्य निर्माण करणारी। कामकारी म्हणजे कामभावना, कामवासना, शरीर उपभोगण्याची वासना, इच्छा किंवा लालसा, तृष्णा, कामेच्छा, त्याला विकारी असं म्हटलेलं आहे समर्थांनी। म्हणजे मनुष्याच्या अंतरंगामध्ये जी कामभावना असते, कामवासना असते, ती विकृती उत्पन्न करणारी असते। पुढच्या चरणामध्ये उदासीन जो तापसी ब्रह्मचारी असं जे भक्तलक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे। उदासीन म्हणजे जो विरक्त आहे, जो तटस्थ आहे, जो सगळ्यापासून अलिप्त आहे, त्याला उदासीन असं म्हणतात। तापसी म्हणजे तपाचरण करणारा, तपश्चर्या करणारा। ब्रह्मचारी, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा, जो कामवासनेपासून दूर आहे असा तो ब्रह्मचारी भक्त असं लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे। निवाला म्हणजे निवणे, शांत होणे, शमणे। लेश म्हणजे अगदी सूक्ष्म भाग। तमाचा म्हणजे तमोगुण, विकारयुक्त किंवा क्रोधाचा आवेग, आवेश, क्षोभ किंवा उन्माद, तामसी वृत्ती। म्हणजे याचा सरळ अर्थ आपण बघूया की भक्ताचं लक्षण सांगताना समर्थ काय सांगतायत की
अनेक विकृती उत्पन्न करणारी जी कामवासना आहे, ती भक्ताच्या अंतरामध्ये नसते, मनामध्ये नसते. तो विरक्त असतो, तो तपश्चर्या करणारा असतो, तपाचरण करणारा असतो, तो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा असतो, म्हणजे तो ब्रह्मचारी असतो. जो स्वतःला कामवासनेपासून, कामभोगापासून दूर ठेवतो, त्याच्या मनामध्ये कुठली अशी तामसी वृत्ती किंवा तमोगुण किंवा विकारयुक्त अशी वृत्ती किंवा कुठलाही क्रोधाचा आवेश किंवा क्षोभ, उन्माद असा असत नाही किंवा तो शांत झालेला असतो किंवा तो निवलेला असतो, तो शमलेला असतो. म्हणजे त्याच्या मनातली जी अस्वस्थता आहे, त्याच्या मनातली जी अस्थिरता आहे, ती थोडीशी शांत झालेली असते. असा तो जो भक्त आहे, तो भक्त कोण आहे? तर तो सर्वोत्तम भगवंताचा भक्त आहे. तो जगामध्ये धन्य होतो, असं समर्थ माऊली सांगते. म्हणजे आपण मागेही बघितल्यानुसार 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत भक्त लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. आता या श्लोकामध्ये प्रामुख्याने भक्त कामवासनेपासून कसा दूर असतो किंवा स्वतःला कसं दूर ठेवतो किंवा त्याच्यामध्ये मनामध्ये ती भोग भोगण्याची लालसा नसते, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. कामवासना म्हणजे शरीरभोगाची लालसा किंवा इच्छा, तृष्णा, वासना, काय आपण त्याला नाव देऊ ते, कामना. महाराज काय म्हणतात, की मनुष्याचा जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ती वासना असतेच. आपण सर्व जीव हे वासनेमध्ये गुंतलेलो आहोत. वासनेमुळेच जीवाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. तरुण असतील किंवा म्हातारे असतील, वासना कोणालाही सोडत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपली सर्व कर्म ही वासनेमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे देह सोडताना सुद्धा जी मनामध्ये वासना शिल्लक राहते, ती त्या जीवाबरोबर बाहेर पडते आणि जशी वासना मृत्यूच्या समयी आपण धरावी, तसा जीवाला पुढचा जन्म प्राप्त होतो. आता वासनेच्या 3 अवस्था आहेत. एक म्हणजे आस. आस म्हणजे मला एखादी वस्तू किंवा गोष्ट हवीशी वाटणं, त्याला आस असं म्हणतात. दुसरी जी वासनेची अवस्था आहे ती म्हणजे हव्यास. म्हणजे ती वस्तू किंवा गोष्ट नेहमीच आपल्याजवळ असणं, असं वाटणं म्हणजे हव्यास. आणि ध्यास ही तिसरी अवस्था आहे. त्याच्यामध्ये त्या वस्तूशिवाय त्या मनुष्याला दुसरं काहीही सुचत नाही. आता पहा, मनुष्य जर कामी असेल, तर कामभोग भोगण्याच्या लालसेच्या पुढ्यात त्याला दुसरं काहीही सुचत नाही. म्हणजे त्याने त्याची कामवासना कितीही भोगली, तरी ती अतृप्तच राहते. ती पूर्ण होत नाही. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. आपण कितीही हडहड केलं, तरी वासना जात नाही. वासना भोगाने संपत नाही. वासना त्यागाने नाहीशी होत नाही. ती कोणत्याही उपायाने तृप्त होत नाही. त्यामुळे कामी व्यक्ती जी आहे, तिच्या मनामध्ये कामवासनेच्या विषयी ह्या ज्या 3 अवस्था आहेत, त्या तीनही अवस्था सतत जागृत असतात. म्हणजे आस, हव्यास आणि कामभोग भोगण्याची जी काही त्याला ध्यास लागलेला असतो, ती अवस्था. आता आपला जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला असल्या कारणाने प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविकपणे त्याला वासना तृप्तीची तळमळ असते. मग महाराज काय सांगतात, की जर आपल्याला वासना ही जर नष्ट करायची असेल किंवा ती क्षीण करत न्यायची असेल, तर आपण भगवंताजवळ वास ठेवावा, म्हणजे वासना क्षीण होते. वासना भगवंताकडे वळवली, की ती भक्तीचं रूप धारण करते. आणि मग माणसामधले विकार हळू ती नष्ट करत नेते आणि माणसाला आनंदरूप बनवते. आणि हे भक्ताचं प्रमुख लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ पहिल्या चरणामध्ये सांगतात, की नसे अंतरी कामकारी विकारी, म्हणजे जो खरा भगवंताचा भक्त आहे, त्याच्या मनामध्ये विकृती उत्पन्न करणारी कामवासना
नसते. त्याच्या मनामध्ये तो शरीरभोगाचा कुठलाही तृष्णा म्हणा किंवा ती वृत्ती किंवा कामना, वासना, कामेच्छा कुठलीही गोष्ट नसते. तो भावच त्याच्या मनामध्ये नसतो. दुसऱ्याचं शरीर भोगायचं या भावनेमध्ये कुठेतरी अहंकारयुक्त मालकी हक्क लपलेला असतो. अहंकार आहे तिथे, मद आहे, उन्मत्तपणा आहे, उन्माद आहे. म्हणजे हवं ते भोगण्याची मनीषा आहे, अभिमानी वृत्ती आहे. त्यामुळे ती जी कामवासना आहे ती मनुष्याच्या मनामध्ये विकृती उत्पन्न करते. कुठल्या अर्थाने? की त्या मनुष्याला जर काम भोगायला मिळाला नाही, तर तो मनुष्य विकृत बनतो. त्याच्यामध्ये जो अहंकार असतो, ती वृत्ती फोफावते. त्याला राग येतो, तो क्रोधायमान बनतो. ही झाली गोष्ट जेव्हा त्याला काम त्याच्या मनासारखं भोगायला मिळत नाही त्यावेळेला. आता विकृती ही दोन्ही पद्धतीने काम करते. त्याच्या मनामध्ये अत्यंत भोग उत्पन्न करते, म्हणजे त्या भोगाची लालसा उत्पन्न करते. महाराजांनी आपल्याला हे आधीच सांगितलंय, की ह्या ज्या वासना असतात, ह्या कितीही भोगल्या, तरीही त्या भोगून संपत नाहीत. त्या शिल्लक उरतात. त्या पुन्हा पुन्हा भोगाव्याशा वाटतात. त्यामुळे एखाद्या मनुष्याने काम खूप भोगला, तर त्याच्यामधलं जे ओज आहे, तेज आहे, वीर्य आहे, ते सगळं नष्ट होतं. अतिशय काम भोगणारा जो मनुष्य असतो, त्याच्यामधली शक्ती खर्च होत असते. त्यामुळे तो मनुष्य रोगट, अस्वस्थ आणि अस्थिर दिसतो. म्हणून काम सुद्धा संयमाने भोगावा लागतो. म्हणजे भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंच्या ठिकाणी आपली एक दृष्टी त्यांच्या चरणावर स्थिर ठेवून तो काम भोगावा लागतो. अशा अर्थाने त्या कामभावनेवर किंवा कामवासनेवर मनुष्याला ताबा मिळवावा लागतो. म्हणजे जी व्यक्ती कामवासना संयमाने भोगत नाही आणि मनावर ताबा ठेवत नाही, ती व्यक्ती साधन मार्गामध्ये, उपासना मार्गामध्ये घसरते आणि भगवंतापासून किंवा सद्गुरु तत्वापासून दूर जाते. त्यामुळे जो खरा भगवंताचा भक्त आहे, तो काम संयमाने भोगतो आणि तो तशा अर्थाने कामवासनेपासून अलिप्त राहतो. भगवंतापाशी वास ठेवल्यामुळे त्याला कुठलीही वासना स्पर्श करू शकत नाही. त्याच्या अंतरामध्ये ती कामवासना शिल्लक उरत नाही. आता दुसऱ्या चरणामध्ये भक्ताचं लक्षण सांगताना समर्थ काय सांगतात, की उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. म्हणजे बघा, ज्याच्या मनामध्ये कुठलीही कामवासना नाही, शरीर भोगण्याची कुठलीही इच्छा नाही, लालसा नाही, कामेच्छा नाही, वासना नाही, ती कुठलीही तळमळ नाही, तो मनुष्य अर्थातच विरक्त असणार. तो मनुष्य अर्थातच अलिप्त असणार. त्याला समर्थांनी उदासीन असा शब्द वापरलेला आहे, की तो सगळ्यापासूनच उदासीन असतो. म्हणजे खरं तर त्याला अतिशय वरच्या पातळीवरची मनोभूमिका किंवा मनाची अवस्था प्राप्त झालेली असते, की तो सगळ्या गोष्टी मागे सोडून पुढे भगवंताकडे निघून गेलेला असतो. आणि असा जो उदासीन भक्त आहे, तो कसा आहे? तर तो तापसी आहे आणि तो ब्रह्मचारी आहे. तापसी म्हणजे तप करणारा, तपश्चर्या करणारा, तपाचं आचरण करणारा. म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये देहाच्या माध्यमातून सुख भोगण्याची इच्छा किंवा मनीषा संपलेली आहे, तो खऱ्या अर्थाने संसारातून अलिप्त होतो, विरक्त होतो. आता तो पुढे तापसी आहे असं समर्थ सांगतात. म्हणजे तो तपाचं आचरण करत असतो. मग तो तपश्चर्या करत असतो. तो त्याचं साधन किंवा उपासना करत असताना ती नित्यनेमाने करत असतो. तप म्हणजे काय? की एखादी गोष्ट, एखादं साधन, एखादी उपासना ही आयुष्यभर, जन्मभर, नित्यनेमाने, ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी करत राहणे. त्याला तपश्चर्या असं म्हणतात. आज साधन केलं, 4 दिवस केलं नाही, त्याला तपाचरण म्हणत नाही. भक्त तापसी असतो म्हणजे तो रोज नित्यनेमाने त्याची ठरलेली उपासना किंवा साधना करतो. पुढे समर्थ माऊली सांगते, की तो कसा आहे? तर ब्रह्मचारी आहे. म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा आहे.
आता बघा, जेव्हा भक्त हा तापसी आहे, भक्त हा ब्रह्मचारी आहे. तापसी म्हणजे नामसाधनेमध्ये असलेला जो भक्त आहे, त्याचं तप काय असतं? तर भगवंताच्या प्राप्तीसाठी आयुष्यभर भगवंताचं नाम घेणं हे त्याचं व्रत आहे, हे त्याचं तप आहे. त्याच्यामध्ये सातत्य आहे, त्याच्यामध्ये नियमितपणा आहे. म्हणून बघा, की नामसाधनेमध्ये जी काही माणसं असतात, ती दररोज भगवंताचं नाम घेतात. ते दररोज जप करतात, दररोज नामाची साधना करतात. त्याला तप असं म्हणतात. जी व्यक्ती रोज भगवंताचं नाम घेते, एक तप म्हणून ते आचरते, त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंत प्रकट होतो. पुढे भक्ताला ब्रह्मचारी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आता बघा, ज्या भक्ताच्या मनातून कामवासना निघून गेलेली आहे, जो भक्त विरक्त आहे, तोच ब्रह्मचर्य व्रताचं पालन करू शकतो. आता भक्त जर प्रापंचिक असेल, तर प्रपंचाला पूरक असा काम भोगणं हे त्याला गरजेचं असतं. ते त्याला करावं लागतं. पण हे सगळं करत असताना, तो काम भोगत असताना, त्याच्यामध्ये तो कुठलीही वासना अडकवून ठेवत नाही. तिथे ती विरक्ती त्याला आलेली असते. म्हणजे एकीकडे तो देहाने काम भोगतो, पण मनाने विरक्त असतो. मन भगवंताच्या चरणावर त्याने चिकटवून ठेवलेलं असतं. मन सद्गुरूंच्या चरणावर चिकटवून ठेवलेलं असतं. त्यामुळे प्रापंचिक गरज म्हणून जरी त्याने काम भोगला, तरीही मन भगवंताच्या चरणी स्थिर झालेलं असतं. तशा अर्थाने ती विरक्ती असते. त्यामुळे काम भोगताना सुद्धा तो कर्तव्य भावनेने भोगतो किंवा कर्तव्य भावनेने तो दुसऱ्याला कामभोग देतो. म्हणजे त्यात त्याची वासना अडकवत नाही. दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तो काम भोगत नाही. त्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं असं म्हणतात. किंवा काही ठराविक दिवस त्याने ठरवलेले असतात. त्यावेळेला त्या दिवशी तो काम भोगत नाही. हे ब्रह्मचर्य व्रत आहे. आता मनुष्य हा प्रपंच असेल किंवा प्रपंची नसेल, तो व्यभिचार करत नाही. त्याला ब्रह्मचारी असं म्हणतात. आणि म्हणून महाराजांनी जे सांगितलेलं आहे, की परस्त्री गमन करू नये. परस्त्री ही मातेसमान मानावी. कारण व्यभिचारयुक्त जी पुरुषी अहंभावाची कामवासना आहे, ती मनुष्याला रसातळाला नेते. स्त्रीने सुद्धा परपुरुषाचा विचार करू नये. पुढे तिसऱ्या चरणामध्ये समर्थ सांगतात, की निवाला मनी लेश नाही तमाच. म्हणजे अशी जी व्यक्ती आहे, असा जो भगवंताचा भक्त आहे, ज्याच्या मनामध्ये कामवासना शिल्लक राहिलेली नाही. जो अतिशय विरक्त आहे, जो तपाचरण करणारा आहे, जो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा आहे, जो उदासीन आहे, त्याचं मन हे शांत झालेलं असतं, निवलेलं असतं. त्याच्या मनामधली अस्वस्थता, त्याच्या मनामधली अस्थिरता, त्याच्या मनामधला क्षोभ, त्याच्या मनामधला क्रोध हे सगळं थंड झालेलं असतं, शांत झालेलं असतं. तो जो तमोगुण आहे, तामसी वृत्ती आहे, ती शांत झालेली असते. म्हणून ते निवाला मनी लेश नाही तमाचा असं तिसऱ्या चरणामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कितीही काहीही झालं तरी त्याची आंतरिक शांती ढळत नाही. असा जो भक्त आहे भगवंताचा, म्हणजे जो सर्वोत्तम भगवंताचा भक्त आहे, तो जगामध्ये धन्य होतो. आणि हेच सूत्र सांगताना समर्थ माऊली म्हणते, की नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.